महाराष्ट्रामध्ये वाशिम जिल्हा हा सोयाबीनचा हब म्हणून ओळखला जातो। इथे सर्वाधिक प्रमाणात सोयाबीनचं उत्पादन घेतले जाते आणि इथे जे काही सोयाबीन आहे या सोयाबीनला सद्यस्थितीत जो खुला बाजार आहे त्यामध्ये अत्यल्प दर मिळताना दिसत आहे। 3800 ते 4100 रुपये प्रति क्विंटलचा हा दर मिळत आहे। त्यामुळे शासनानं वाशिमसह राज्यामध्ये जो काही 4892 रुपये हमी भाव आहे त्याने सोयाबीन खरेदीचा निर्णय घेतला आहे। यासाठी वाशिम, रिसोड आणि इतर ठिकाणी असे एकूण 11 नाफेडचे खरेदी केंद्र उभारली आहेत। या नाफेड खरेदी केंद्राद्वारे सोयाबीनची खरेदी होते। वाशिम जिल्ह्यातील जवळपास 32,849 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती सोयाबीनची आणि त्यातील अद्यापही 21,502 शेतकऱ्यांची सोयाबीन मोजणी बाकी आहे। केवळ 11,347 शेतकऱ्यांनी जो काही सोयाबीन आहे तो नाफेडकडे मोजून दिलं। मात्र अद्यापही या शेतकऱ्यांची जे काही उर्वरित शेतकरी आहेत त्यांची सोयाबीनची मोजणी बाकी आहे। मात्र असं असताना कालच शासकीय सोयाबीन खरेदीची मुदत संपल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहे। कारण ऑनलाईन जे काही नोंदणी झाली त्या शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की शासनानं ही मुदत वाढवून जो 4892 रुपये हमीभाव आहे त्याने त्यांच्या सोयाबीनची खरेदी होणे गरजेचं आहे। तेव्हा ज्या शेतकऱ्यांना कुठेतरी आर्थिक दिलासा मिळेल। माझ्या समेत काही शेतकरी आहेत ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केली मात्र त्यांची अजूनही सोयाबीनची जी खरेदी आहे ती करण्यात आली नाही। मला सांगा, तुमची जे काही सोयाबीन आहे ते अजूनही मोजलेली नाही आणि त्यातल्या त्यात शासनानं जे काही खरेदीची मुदत होती ती संपवली, काय सांगा? माझे शासनाला अशी विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर कमीत कमी तरी 1 महिन्याची मुदतवाढ दिलीच पाहिजेत। कारण शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे। रोज मार्केटमधलं जर चित्र बघितलं तर अक्षरशः शेतकरी रडताना दिसतात आणि हवालदिल होऊन नाममात्र भावामध्ये, मातीमोल भावामध्ये आपली सोयाबीन विकतात। त्यामुळे शासनाला माझी अशी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर मुदत वाढ देऊन नाफेडमार्फत सर्व शेतकऱ्याची सोयाबीन खरेदी करावी ही माझी शासनाला नम्र विनंती आहे। दादा मला सांगा, तुमची पण सोयाबीनची खरेदी राहिली, तुम्ही नोंदणी केलेली आहे? नोंदणी झालेली आहे माझी, परंतु माल द्यायचा बाकी आहे आणि अजून 1 महिना कमीत कमी शासनाने तारीख वाढवून दिली पाहिजे। त्याच्यापासून शेतकऱ्याला थोडासा दिलासा मिळेल। म्हणजे तुमचं जे सोयाबीन आहे ते कमी भावात जाणार नाही आणि मार्केटमध्ये जे भाव येतं ते फार कमी येतं। 3500पासून तर 4000च्या आतमध्ये भाव विकतात। अच्छा, त्यासाठी तुमचं म्हणणं आहे की सोयाबीनचे जे काही मुदतवाढ आहे ती द्यायला पाहिजे नाफेडद्वारे खरेदीची? सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की कमीत कमी 1 महिना तरी मुदतवाढ मिळाली पाहिजे, त्याच्यापासून शेतकऱ्याला थोडाफार दिलासा मिळेल। खरंच जे काही वाशिम जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे यांची मागणी आहे की शासनानं जी नाफेडद्वारे खरेदी होती सोयाबीनची जी काही मुदत होती ती वाढवण्याची गरज आहे। तेव्हाच त्यांना जो काही आर्थिक फायदा आहे तो होईल। किशोर गोमाशे, निधी लोकमत, रिसोड, वाशिम।